नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सेगमेंटच्या 9व्या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज मी आईच्या मनातील पुढचा प्रश्न घेऊन आलेलो आहे, जो की आहे की बाळाचे कान कधी टोचावेत? आता आपल्या सर्वांमध्ये संभ्रम असतो की बाळाचे कान टोचायचे तरी कधी? बाळ फार मोठं झालं तर मग बाळाचे कान कडक होतील की काय? या भीतीने मग पहिल्या किंवा दुसऱ्या 1-2 महिन्याचं बाळ झालं की लगेच त्याचे कान टोचून घेतले जातात. ते पण सोनाराकडं. आणि मोस्ट ऑफ द टाईम असं बघण्यात येतं की त्या कान टोचलेल्या जागी खूप इन्फेक्शन होतं, पू होतो आणि मग ते टोचलेल्या कानातलं काड्या परत काढून घ्याव्या लागतात ते इन्फेक्शन बरं होईपर्यंत. आणि ते बरं झालं की ते बुजून जातं आणि परत एक नवीन त्याला कान टोचून घ्यावे लागतात. तर मग हा खूप कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे की बाळाचे कान कधी टोचून घेऊ सर आम्ही? तर त्याचं उत्तर आपण आपल्या या आईच्या मनातील प्रश्नाच्या आजच्या भागात पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. तुम्ही म्हणाल, की "सर बाळाचे कान नसतं टोचायचे. त्याच्यामध्ये काय एवढं मोठं शास्त्र असणार आहे, की कधी टोचावेत कान?" तर असं नाहीये. त्यामागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे, की नेमकं बाळाचे कान टोचावेत तर कधी? तर जनरली 1.5, 2.5 आणि 3.5 महिने या 3 महिन्याचे जे डोस असतात, पेंटा नाव ज्याचं म्हणतो आपण पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिन. तर या व्हॅक्सिनमध्ये धनुर्वात प्रतिबंधक एक लस असते, ज्याला की टिटॅनस टॉक्साइड असं आपण म्हणतो. तर जेव्हा बाळाचे 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्याचे डोस पूर्ण होतील, त्यानंतर 1 महिन्याने म्हणजे जवळपास 4.5 महिन्याचं बाळ होऊन गेल्यानंतर तुम्ही बाळाचे कान टोचू शकता. आता असं का? तर बाळाचे कान टोचल्यानंतर बऱ्याच वेळा तिथे इन्फेक्शन होतं, कान लाल होतो, पू यायला लागतो आणि ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी धनुर्वात होण्याची शक्यता अतिशय जास्त असते. त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल, की पायाला, हाताला कुठेही जर लोखंड लागलं, गंजलेलं लोखंड, तर मग आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांना टीटीचं इंजेक्शन द्यायला सांगतो. तर गंजलेलं लोखंडच वगैरे असं काही नाही, तर कुठेही जखम झाली असेल आपल्या अंगावर, तर तिथून या धनुर्वाताचे जंतू आपल्या रक्तामध्ये जाण्याची शक्यता असतेच आणि धनुर्वात होण्याची शक्यताही राहतेच. त्यामुळे आपल्या अंगावर कुठे जरी जखम झाली, तरी देखील आपण धनुर्वात प्रतिबंधक लस घेतली पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि बाळाला जेव्हा आपण कान टोचतो, तेव्हा त्याला तिथं इन्फेक्शन होऊन जखम होण्याची नेहमी शक्यता राहते. त्यामुळं त्या जखमेतून देखील बाळाला धनुर्वात होण्याची शक्यता राहते. आणि त्यामुळंच 1.5, 2.5 आणि 3.5 महिना या 3 डोस पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याने आपण बाळाचे कान टोचावेत. 1 महिना का? तर हे 3 डोस झाल्यानंतर त्याची रोगप्रतिकारशक्ती बाळाच्या अंगात तयार व्हायला साधारण 1 महिना जातो. त्यामुळे 3.5 महिन्याचा डोस जर तुम्ही वेळेवर घेतला असेल, तर तिथून पुढे 1 महिना म्हणजे 4.5 महिन्याचं बाळ होऊन गेलं, की तुम्ही बाळाचे कान टोचून घेऊ शकता. त्यामुळे जर कान टोचल्यानंतर जखम जरी झाली, तरी देखील धनुर्वात होण्याची शक्यता बाळाला खूप कमी असेल. याचं आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, तर बाळ जेव्हा पोटामध्ये असतं, तेव्हा बाळाच्या आईला देखील 4 ते 5 महिन्याची प्रेग्नन्सी झाल्यानंतर डॉक्टर धनुर्वाताची लस देतात आणि 1 महिन्यानी धनुर्वाताचा दुसरा डोस आईला दिला जातो. याचं काय कारण आहे? कारण बाळ जेव्हा डिलिव्हरी होत असतं, मग ते सिझेरियननी असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो, त्यावेळी रक्तस्राव होतो आईचा आणि त्यामुळं त्या रक्तस्रावाद्वारे किंवा त्या सिझेरियनच्या वुंडद्वारे किंवा नॉर्मल डिलिव्हरीच्या वुंडद्वारे आईला धनुर्वाताची लागण होऊ नये किंवा आईच्या रक्तामधून बाळाला धनुर्वात होऊ नये, ज्याला की आपण म्हणतो निओनॅटल टिटॅनस. तर तो निओनॅटल टिटॅनस प्रिव्हेंट करण्यासाठी आईलाच 16 ते 20 आठवड्याची प्रेग्नन्सी झाल्यानंतर बाळ पोटात असतानाच डॉक्टर टीटीचे 2 डोस देतात. त्यामुळे काय होतं, आईच्या शरीरात तयार झालेली धनुर्वाताची रोगप्रतिकारशक्ती ही नाळीद्वारे बाळाला देखील मिळते. त्यामुळे जन्माच्या वेळी बाळाला धनुर्वात होण्याची शक्यता म्हणजेच निओनॅटल टिटॅनस होण्याची शक्यता नगण्य होऊन जाते. प्रिव्हेंट केला जातो धनुर्वात बाळाला होणारा. तसंच आता ही डॉक्टरांच्या म्हणजे या प्रोटोकॉलमुळे बाळाला नवीन जन्मलेल्या बाळाला धनुर्वात होण्याची शक्यता आपण नष्ट केली. पण त्यानंतर पालकांची जबाबदारी चालू होते. जर तुम्ही बाळाला खूप लहान असताना त्याचे डोस 1.5, 2.5, 3.5 महिन्याचे पूर्ण व्हायच्या अगोदरच जर तुम्ही त्याचे कान टोचले, तर परत त्याला जखम होणार आणि त्या झालेल्या जखमेतून त्याला धनुर्वात होण्याची शक्यता वाढणार. त्यामुळं थोडा धीर धरा आणि बाळाचे 1.5, 2.5, 3.5 महिन्याचे डोस पूर्ण होऊ द्या आणि ते झाल्यानंतर मग 1 महिन्यानी म्हणजे 4.5 महिन्याच्या नंतर जर तुम्ही पूर्वीचे डोस वेळेवर घेतले असतील, तर 4.5 महिन्याच्या नंतर बाळाचे कान तुम्ही टोचून घेऊ शकता. त्यात देखील बाळाचे कान टोचल्यानंतर काय खबरदारी घ्यायची आहे, की बाळाचे कान टोचलेल्या ठिकाणी लालसरपणा येतोय का, जखम होते का किंवा पू येतोय का कान टोचलेल्या ठिकाणून याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि जर लालसरपणा, जखम किंवा तिथून पू यायला लागला, तर मग ताबडतोब बालरोग तज्ञांकडे जाऊन बाळाला औषधं देऊन घ्यायची आहेत. कारण 1 वर्षाच्या खालच्या बाळांची रोगप्रतिकारशक्ती ही खूप कमी असते
आणि त्यांना ते इन्फेक्शन लगेच वाढतं. त्यातलं इन्फेक्शन रक्तामध्ये जाऊन सेप्सिस पण होऊ शकतो. त्यामुळं जर कान टोचलेल्या ठिकाणी जर लालसरपणा, जखम किंवा तिथून पू येत असेल, तर ताबडतोब बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानं औषधोपचार करून घ्या. तर हे होतं आईच्या मनातील प्रश्नाच्या आजच्या भागामधल्या बाळाचे कान कधी टोचावेत या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल आणि काहीतरी नवीन कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर हा भाग आवडला असेल आणि यापूर्वीचेही भाग बघा, त्यामध्ये मी स्तनपान सल्ला, लसीकरण, बाळाची वाढ, नॉर्मल वाढ कशी ओळखायची, या सर्व गोष्टींवर, बाळाचा सर्वांगीण विकास, बाळाला वरचं जेवण काय द्यायचं, त्याचप्रमाणे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची, पोटातील जंत का होतात, त्यांच्यावर कसे उपचार घ्यायचे, या सर्वाबद्दल मी मार्गदर्शन केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर इतरही व्हिडिओ बघा. लहान मुलांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या पालकांना जागरूक बनवणं आणि योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझ्या YouTube चॅनलचा उद्देश आहे. तर तुमचंही सहकार्य मला असू द्या आणि माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरही मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. थँक्यू.